ऋतुप्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता वेळेला अभंग जगत भक्त महान जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 जणांचा अभंग आजच्या सेवे करता निवडला आहे. मग तुम्ही म्हणता सात्विक कोणाला म्हणता मग? तर या महाराष्ट्राचे जागते राजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तालुक्यापुरतेच नाही, जिल्ह्यापुरतेच नाही, महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वडिलांना जगद्गुरु तुकोबार धन्यवाद देता. बीजा मोठी फळरसाळ गोमटी, गोमट्या बीजांचे फळई गोमटी. बीज जर चांगला असेल ना महाराज तर रोपटे चांगले जन्माला येऊ शकते. तू म्हणता येत्या शंका आहे की बीजे बबुल का आम का से खाय. महाराज बाबळीच्या घराला आंब्याची कर लागू शकत नाही. मग हिरण्याकशिपू एवढा पापी भक्त प्रल्हाद का जन्माला लावो त्याचंही कारण नाही. पूर्वीच्या काळामध्ये असणारी कयादू त्या कयादूला इंद्र जगत असताना नारदाचं लक्ष गेलं. नारदाने हाक मारून सांगितली, हे इंद्र, अरे ते महान प्रतिभा आहे तिथे सोड. तिचा जर श्राप लागला ना जळू खा कोशी तर का तिची देवा Oh
तिची देवावरी सदा तुका म्हणे प्रति होता. ती मग तेवढ्यात थांबली नाही महाराज. ती नारदाच्या आश्रमामध्ये जायला गेली. तिथे त्या नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नाम चिंतन चालू असल्या कारणाने त्या नामाचा परिणाम काय तुझ्या पोटात असणारे भक्त प्रल्हाद झाले. मी सांगत नाही, श्री ज्ञानोपाध्याय हरिपाठात वर्णन करतात. उद्धवाला दला कृष्ण दादा सत्वर उच्चार कला बिंबला उद्धवाला दला कृष्णदाता. मग यांना म्हणावं सत्वी, यांना म्हणावं सती विठ्ठल. एका जणाने मला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही कीर्तन करताना? म्हटलं हो. तर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. रावणाला तोंड किती? मी म्हटलं 10. तो म्हणते एकांगाला भेटतो. मग म्हटलं मला नाही, ते हनुमानाला विचार. तो पट्ट्याला अंकात गेलता ना, आपण दुसऱ्याच्या गावाला जातो, आपण गंच्यात बसतो, आपण दुसऱ्याचं गाव आहे झपकी. पण त्या पट्ट्यानं त्याच्या गावात जाऊन त्या मालकाची गाडी झाली. हवेच्यासाठी हनुमंत
अंजनी मातीने तप केलता. अंजनी मातीला दुधाला ठेक जरी दगडा पडला ना खट माय दगड तुझ्याची. आता दूध राहिलं का आता निघाला बाटली. आता जन्मातकापासून बाटली तर मोठेपर्यंत होई बाटली आणि मोठेपणी मोठी बाटली. ते आम्हाला सुद्धा आवडत नाही. आम्हाला माता गंगावली नका करू ना आयुष्याचा म्हटलं ना ऐकतच नाही. कीर्तन झालं आणि मंदिराच्या मंडपाच्या बाहेर गेलं काढलीच तंबाखू. जशी तंबाखू काढली तुम्ही आज तर लयच बारीक पिल्लू होतं पण लय ठोकत यांना साथी कोणत्या का नाही. यांना नाही. जे सात्विक बनण्याच्या लायकीची असते त्यांना सात्विक म्हणावं. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक. मग सात्विक बना याच्या